हॅलो फ्रेंड्स, घरचर्चामध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण केळ्याच्या आप्प्यांची रेसिपी बघणार आहोत. याच्यासाठी आपल्याला 2-3 पिकलेली केळी घ्यायची आहेत. केळी व्यवस्थित मॅश करून घ्यायची आहेत. पावभाजीच्या मॅशरने किंवा मग काट्या चमच्याच्या साहाय्याने ती व्यवस्थित मॅश करायची आहे. केळी मॅश करून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ घालणार आहोत. आप्पे बाहेरून थोडेसे क्रिस्पी होण्यासाठी 2-3 चमचे याच्यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा मी वापरलं होतं. याच्यातच आपल्याला अर्धा चमचा वेलचीची पूडसुद्धा घालायची आहे. पाव चमचा मीठ घातलं आहे. आता याच्यामध्ये 3-4 चमचे किसलेलं ओलं खोबरं घालायचं आहे. किसलेलं खोबरं वापरण्याऐवजी आपण याच्यात खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडेसुद्धा घालू शकतो. या मिश्रणात आपल्याला गोडपणासाठी गूळ वापरायचं आहे. 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी मी इथे पाऊण वाटी गूळ घेतला होता. आधी मी अर्धी वाटी घेतला होता, पण नंतर मला तो थोडा कमी वाटला, त्याच्यामुळे मी अजून पाव वाटी गूळ वाढवला होता. हा पाऊण वाटी गूळ पाण्यामध्ये आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे. आपण थोडासा गरमसुद्धा करून घेऊ शकतो, जेणेकरून तो पटकन विरघळला जाईल. आता हे पाणी गाळणीने गाळून आपल्याला पिठात मिक्स करायचं आहे. हे गुळाचं पाणी आपल्याला पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पिठाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी इथे अर्धी ते पाऊण वाटी दूध वापरलं होतं. पण आपल्याला जर दूध वापरायचं नसेल तर आपण पाणी घालूनसुद्धा ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतो. अर्धी ते पाऊण वाटी दूध थोडं थोडं करून मी याच्यामध्ये घातलं होतं. पिठाचा अंदाज घेत घेतच आपल्याला दूध वापरायचं आहे, नाहीतर मग पीठ जास्तच सैल होईल. पटकन होणारी अगदी साधी सोपी रेसिपी आहे. मुलांच्या डब्यासाठी किंवा मग संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आपण ही कधीतरी नक्कीच करून बघा. हे आप्पे करताना या बॅटरमध्ये आपण अगदी चिमूटभर खायचा सोडासुद्धा घालू शकतो, पण मी इथे तो वापरलेला नाही आहे. हे आप्पे करताना शक्यतो जास्त पिकलेलीच केळी घ्यायची आहे, जेणेकरून आप्पे गोड आणि मऊसूद होतात. केळी जर आपल्याला हाताने मॅश करायची नसतील तर आपण ती मिक्सरमधूनसुद्धा फिरवून घेऊ शकतो. मी दाखवल्याप्रमाणे गूळ पाण्यात विरघळवूनच घ्यायचं आहे, त्याचे बारीक बारीक तुकडे घालायचे नाही आहेत. पीठ जर समजा जास्तच पातळ झालं तर आपण 1-2 चमचे रवासुद्धा याच्यामध्ये घालू शकतो. जर आपण रवा वापरला तर मग पीठ 10-15 मिनटं आपल्याला बाजूला ठेवायला लागेल, जेणेकरून रवा व्यवस्थित मुरला जाईल. पिठाच्या गुठळ्या वगैरे आपल्याला होऊन द्यायच्या नाही आहेत. व्यवस्थित अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. पिठाची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित झालेली आहे. आता आप्पे करायला घेऊया. त्याच्यासाठी गॅसवर आप्पे पात्र गरम करत ठेवलं आहे. त्याच्यामध्ये आधी आपल्याला थोडं थोडं तूप घालून घ्यायचं आहे. तुपावर आता चमचाभर बॅटर घालून घ्यायचं आहे. आप्पे आपल्याला मंद गॅसवरच करून घ्यायचे आहेत. कुठेही गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाही आहे, नाहीतर मग आप्पे बाहेरून लाल होतील परंतु आतून ते कच्चे राहतील. गव्हाचं पीठ आतपर्यंत व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे, त्याच्यामुळे गॅस पूर्णपणे मंद ठेवायचं आहे. ही एकच काळजी आपल्याला आप्पे करताना घ्यायची आहे. बॅटर घातल्यानंतर 2 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. झाकण काढून आपण आप्पे परतून घ्यायचे. आप्पे करताना शक्यतो तूपच वापरायचं आहे, कारण तुपामुळे खूप छान सुगंध आणि चव येते. उलटपालट करत आप्पे आपल्याला छान गोल्डन कलरवर खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आधी सांगितलेल्या प्रमाणात इथे बरोबर 21 आप्पे बनून तयार झाले होते. लहान मुलांना हमखास आवडणारे केळीचे आप्पे बनून तयार झाले आहेत. आता मी एक तोडून दाखवते. बघा आतून कसं व्यवस्थित शिजला गेला आहे तो. केळ्याच्या आप्प्यांचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि घरचर्चा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.